आलोय हाजी मलंग रोडला आणि समोर एकदम पावसाने भरलेले ढग दिसतात. काय मस्त वाटतंय. आता कसं पाऊस पडून गेलाय आणि हिरवळ आली आहे सगळी आणि म्हणजे खूप छान वाटते. आता वातावरण एकदम हिरवगार, खाली वरती पाऊस भरलाय असं वाटतंय. तर मला काय बोलायचं होतं की आपण ना आपल्या नात्यासाठी वेळ दिला पाहिजे. कोणत्याही नात्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. आपण वेळ दिला ना तरच आपले नाते ना म्हणजे चांगले राहू शकतात किंवा त्या नात्यांना आपण एक वेळ दिला ना तर त्या नात्यांमध्ये एक आपला विश्वास निर्माण होतो आणि आपल्याला ना त्या नात्यांना खूप काळापर्यंत टिकवता येतं. म्हणजे कसं कधी कधी आपण कोणत्या छोट्या गोष्टीने आपण एकदम भावुक होतो किंवा असं जो असा निर्णय घेतो जो लॉंग टर्म साठी ना आपल्याला खूप धोकादायक किंवा आपल्याला एक पस्तावा निर्माण करून देणारा असा निर्णय तो ठरतो. आणि त्या निर्णयामुळे ना कधीच मग आपल्याला पुढचं जीवन चांगलं जगता येत नाही. जसं आपल्याला दूरवर हा रस्ता दिसतोय ना, आपलं जीवन पण तसंच असतं. खूप दूरवर अजून आपल्याला चालायचं असतं. कारण छोट्या छोट्या गोष्टीमुळे आणि छोट्या छोट्या मनमुटाव किंवा एकमेकांच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या नाराजगीमुळे आपण आपलं जीवन पूर्णपणे हे बघा भात ना भातातला तर लोंबी पकडलाय आणि भात आता दिवाळीपर्यंत तयार होईल. म्हणजे दिवाळीपर्यंत ते लोक कापूनच ठेवतील. तर आपला मुद्दा कुठे चाललेला की आपण नात्यांना वेळ दिला पाहिजे. तर आपण नात्यांना वेळ दिला पाहिजे याच्यासाठी की आपल्याला खूप मोठं जीवन जगायचंय आणि ते जगताना ना आपण असं खुशीने आणि चांगलेपणाने जीवन जगत राहिलो ना तर ते जीवन जगण्याची मजाच काय वेगळी असते. तर ही लाल बस येते गावची आणि पुढे रस्ता मोकळा आहे. असतील लोक आज, असतील बरीच लोक असतील कारण आज रविवार आहे ना, पुढे असतील लोक. पण आता तर रस्ता मोकळा आहे. जनरली एवढा नसतो. कदाचित लोक पुढे जाऊन बसले असते. तर माझा सांगण्याचा मुद्दा हाच होता की आपण नात्यांसाठी वेळ दिला पाहिजे आणि ते देणं गरजेचं आहे. कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपलं जीवन उद्ध्वस्त व्हायला किंवा आपला रोजची दिनचर्या बिघडायला वेळ नाही लागत. त्याच्यामुळे कधी समजुतीने कधी बोलण्याने तोडगा काढून असे आपण नाते ना आपले बिल्ड केले पाहिजे, ते सजवले पाहिजे. छान आहे वातावरण. लांबवर आपल्याला दिसतंय ना, मोबाईलची क्लिअरिटी मस्त आहे, त्याच्यात सगळं दिसतं. म्हणजे खूप छान वाटतं. इथून काय नजारा दिसतोय. समोर तो डोंगर आहे, त्याच्यावर त्या डोंगरावर मला वाटतं ना बहुतेक पाऊस पडतोय. आता आपण समोरून शॉट घेऊया. असं घेते